लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस. आजच्या लेखात आपलं मनपूर्वक स्वागत. जंगल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर वाघ, सिंह, हत्ती आणि बिबट्या यासारखे अनेक वन्य प्राणी उभे राहतात. त्यापैकी बिबट्या हा अत्यंत चपळ, धाडसी, बुद्धिमान आणि परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेणारा वन्य प्राणी आहे. त्याच्या हालचालीतील वेग, शांतपणे शिकार करण्याची कला आणि झाडावर सहज चढण्याची क्षमता यामुळे तो इतर शिकाऱ्यांपेक्षा वेगळा ठरतो. भारतातील बहुतेक जंगलामध्ये बिबट्या आढळतो. सह्याद्री पर्वतरांग, विदर्भातील अभयारण्ये, पश्चिम घाट, मध्य भारत, हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश आणि पुणे जिल्ह्यात आंबेगाव, राजगुरुनगर, जुन्नर, शिरूर, हवेली, दौंड, मावळ, मुळशी, भोर या पट्ट्यात जरा बिबट्याची संख्या जास्त आहे. हैदोस माजवला आहे. अशा विविध भागात त्याचे वास्तव्य आहे. विशेष म्हणजे जंगल कमी झाले तरी तो डोंगराळ भाग, शेताच्या परिसरात आणि काही वेळा गावांच्या हद्दीजवळही राहू शकतो. त्यामुळे माणूस आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष वाढताना दिसतो. बिबट्याचा रंग सोनेरी पिवळसर असून त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे सुंदर ठिपके असतात. हे ठिपके त्याला जंगलातील झाडेझुडपांमध्ये लपण्यासाठी मदत करतात. साधारणपणे त्याचे वजन 30 ते 90 किलोपर्यंत असते. तो उत्तम पोहू शकतो, वेगाने धावू शकतो आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज उडी मारू शकतो. त्याची दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता अत्यंत तीक्ष्ण असल्यामुळे तो रात्री अचूक शिकार करू शकतो. बिबट्या हा मुख्यतः मांसाहारी प्राणी आहे. हरिण, रानडुक्कर, ससा, माकड, मोर, गाय, वासरू, शेळी, मेंढी, कुत्री, कोंबड्या आणि इतर लहान प्राण्यांची तो शिकार करतो. आता प्राणी संपले, माणसाची शिकार करतो. आता अनेक वेळा तो आपली शिकार झाडावर नेऊन ठेवतो, जेणेकरून इतर प्राणी ती हिसकावून घेऊ शकणार नाहीत. ही त्याची एक वैशिष्ट्यपूर्ण सवय मानली जाते. निसर्गाने बिबट्याला विलक्षण बुद्धिमत्ता दिली आहे. तो शिकार करताना अतिशय संयम बाळगतो. तो योग्य संधी मिळेपर्यंत तो शांतपणे दबा धरून बसतो आणि योग्य क्षणी विजेच्या वेगाने हल्ला करतो. त्यामुळे त्याला जंगलातील अत्यंत यशस्वी शिकाऱ्यांपैकी एक मानले जाते. आज जंगलतोड, वाढते शहरीकरण, रस्ते, औद्योगिकीकरण आणि अन्नाच्या कमतरतेमुळे बिबट्याचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. त्यामुळे ते अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांकडे येतात. अनेकदा लोक भीतीपोटी त्यांच्यावर हल्ला करतात, तर काही वेळा अपघात घडतात. हा संघर्ष दोघांसाठीही घातक ठरतो. बिबट्याचे नियंत्रण करणे ही काळाची गरज आहे. वन विभाग, पर्यावरणप्रेमी संस्था आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्रितपणे काम केल्यास हा संघर्ष कमी होऊ शकतो. जंगलाचे संवर्धन, वन्यजीव मार्गांचे संरक्षण, जनजागृती आणि पर्यावरणपूरक विकास या गोष्टींवर भर देणे आवश्यक आहे. सरकारला लोकांची विनंती आहे. पुणे जिल्ह्यात बिबट्यामुळे जगणं मुश्किल झालं आहे. बाहेर जाता येत नाही. शेतात पाणी द्यायला एकट्याला जावं लागतं. मजूर येत नाही. त्यामुळे शेतकरी लावतोय ऊस. शेतकरी घरात म्हणजे पिंजऱ्यात बसून आहे. बाहेर पडायची सोय नाही. बिबट्या रानात मोकाट फिरतोय. बिबट्या पिंजऱ्यात पाहिजे तर उलट झाले. गेल्या आठवड्यातील शिरूरमधील पिंपळसुटी या गावातील घटना. पहाटे 4 वर्षाच्या मुलीला आईच्या कुशीतून बिबट्याने उचलून नेले. ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यात असंख्य घडल्या आहेत. कितीतरी लोकांना प्राणास मुकावे लागले आहे. मोटरसायकलवर असले तरी बिबट्या हल्ला करतो. लोक जीव मुठीत धरून राहतात. शासन, वन विभाग लावतंय पिंजरा एकीकडे आणि बिबट्या एकीकडे. काय मेळ बसाना. बिबटे हुशार झालेत. बिबट्या त्यात काय अडकत नाही. पिंजरा संख्या जास्त वाढवावी. शासनाने बिबट्या निवारण केंद्र चालू केले. किती बिबटे पकडले काही माहीत नाही. आकडेवारी देत नाही. अजून तर बिबटे दिसतात. हल्ले करतोय. पेपरला रोज बातमी आहे. आता ग्रामीण भाग कमी पडतो की काय, शहरी भागात पण बिबट्याचा वावर वाढला आहे. सर्व जनता भयभीतपणे जीवन जगत आहे. शासनाने सर्व बिबटे पकडून एका जागी सुरक्षित ठेवावे. शासनाचा होऊ द्या खर्च किती पण, एखादा विकास काम राहू द्या. पहिले बिबटे आमच्यापासून लांब जाऊ द्या. माणसाला सुखाने 2 घास खाऊ द्या. बिबट्याने फार सुख हिरावून घेतले आहे. दिवस असो रात्र जनतेला बिबट्याची भीती आहे. जनतेला बिबट्याच्या काळजीने रात्रीची शांत झोप लागत नाही. लहान मुलांचे रस्त्याने शाळेत जायचं अवघड झाले. सगळीकडे ऊस आहे. जागोजागी रास्ता रोको आंदोलन चालू आहे. खरोखरच लोकांनी एकत्र आलं पाहिजे. सरकारने बिबट्याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे, ही नम्र विनंती.